न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गडचिरोली जिल्ह्यात कडक दारूबंदी असतानाही चोरट्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्याविरोधात पोलिसांनी आपला हिस्सा दाखवलाय। अहेरी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 1,32,675 रुपये किमतीचा मुद्देमाल आज 2 एप्रिल 2026 रोजी कायदेशीर प्रक्रियेद्वारे नष्ट करण्यात आला। या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले। पोलीस ठाण्यामध्ये जप्त केलेली दारू साठवण्यासाठी जागेची अडचण निर्माण होत होती, तसेच हा मुद्देमाल नाशवंत असल्याने तो निकाली काढणे आवश्यक होते। त्यानुसार न्यायालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची रीतसर परवानगी घेऊन 159 गुन्ह्यांमधील मुद्देमालाच्या विल्हेवाटाची प्रक्रिया राबवण्यात आली। अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 पंचांच्या उपस्थितीत ही विल्हेवाट लावायची प्रक्रिया पार पडली। प्रथम एक 15 बाय 15 फुटांचा मोठा आणि खोल खड्डा खोदण्यात आला। कडक व मुरमाड जमिनीवर दारूच्या सर्व बाटल्या पसरवण्यात आल्या। त्यानंतर रोड रोलरच्या सहाय्याने काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा पूर्णपणे चुरा करण्यात आला। हा संपूर्ण कचरा जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात टाकून तो व्यवस्थित बुजवण्यात आला। महत्त्वाची बाब, ही संपूर्ण प्रक्रिया राबवताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली। ही कारवाई गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोद पल, अपर पोलीस अधीक्षक एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, प्राणहिता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।